मुंबईत हॉटेलमध्ये थांबलेल्या सर्व आमदारांना मतदारसंघामध्ये परतण्याचे एकनाथ शिंदे यांचे आदेश। आमदारांना मतदारसंघामध्ये जाऊन विजयी जल्लोष करण्याच्या सूचना। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। शिंदेंची समजूत काढण्याचे भाजपचे प्रयत्न। पुढच्या 48 तासात मुख्यमंत्री कोण याची घोषणा अपेक्षित। मंत्रिपद टिकवण्यासाठी आणि मंत्रिपद मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार लॉबिंग। काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची आज मुंबईमध्ये बैठक। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यासह इतरही नेते उपस्थित राहणार। घड्याळ चिन्हासंदर्भात अजित पवारांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळले नाहीत। शरद पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख। शरद पवारांचा फोटोही न वापरण्याच्या आदेशांची पायमल्ली केल्याचा आरोप। लाचखोरीच्या आरोपांबाबत अदानी समूहाचं बीएसई एनएसईला स्पष्टीकरणाचं पत्र। अदानींनी लाच दिल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं नमूद, तर अदानींच्या विरोधात थेट कोणताही आरोप नसल्याचं ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांचं विश्लेषण। अदानी समूहावरती लाचखोरीचे आरोप आणि संभलमधील दंगलीवरून संसदेमध्ये विरोधकांचा गदारोळ। लोकसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित। प्रसिद्ध रॅपर बादशाहला बिश्नोई गँगची धमकी। चंदीगडमधल्या बादशाहच्या क्लबच्या बाहेर बिश्नोई गँगकडून स्फोट। उत्पत्ती एकादशीच्या निमित्तानं अलंकानगरी भक्तांनी दुमदुमली। ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो भक्तांची गर्दी। माऊली मंदिरासह इंद्रायणी घाटाला नेत्रदीपक रोषणाई। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। रखडलेला दिवाळी बोनस तात्काळ देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे परिवहन विभागाला आदेश। आगामी वर्षात एप्रिल ते जूनच्या दरम्यान नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची शक्यता। 31 मार्चची डेडलाईन मात्र हुकणार। राज्यभरामध्ये थंडीचा कडाका वाढला। मुंबईमध्ये 16.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर येत्या काही दिवसात आणखी थंडी वाढण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।